मित्रांनो, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे ना, आपले मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री लोक असतील वेगवेगळे, हे स्टंटबाजी करताना दिसत आहेत. म्हणजेच पंतप्रधान मोदींचा आम्ही किती ऐकतोय आणि पंतप्रधान मोदींनी सांगितलेला सल्ला किती महत्त्वाचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता मुख्यमंत्री स्वतः मंत्रालयामध्ये गाडीने गेले, म्हणजे टू व्हीलरने गेले, हे दाखवलं जात आहे आणि बातम्यांमध्ये याच बातम्या झळकवल्या जात आहेत. नितेश राणे चालत गेले मंत्रालयामध्ये, याची बातमी. अरे आयर करायला लागलेत का उपकार करायला लागलेत? ह्यांनी देशासाठीच करायला लागलेत ना. म्हणजे सर्वसामान्य जनतेनं केलं तर ते त्यांचं कर्तव्य आहे, ते त्यांचा त्याग आहे. आणि यांनी केलं तर एक मोठी बातमी, ह्यांच्यासारखा त्याग कुणीच केला नाही असं दाखवण्याचा हा अट्टहास का बरं आहे. आणि किती दिवस फडणवीस साहेब टू व्हीलरवर जाणार आहेत आणि किती दिवस नितेश राणे चालत जाणार आहे आणि किती दिवस नरेंद्र मोदी फक्त 2च गाड्यांचा ताफा घेऊन संसदेमध्ये जाणार आहेत, मला सांगा. पण यांना सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा आहे की वर्षभर त्यांनी सार्वजनिक वाहनांचाच वापर केला पाहिजे. अरे एखाद्या माणसाचा कामच टू व्हीलरवर असेल, त्याचा प्रवासच टू व्हीलरवर असेल, तर त्या माणसानं करायचं काय? आणि फडणवीस साहेब विरोधक जे टीका करतायत त्या टीकेवर बोलतायत, त्यांना डोकं नाही, त्यांना अक्कल नाही असं म्हणतायत. पी चिदंबरांचे दाखले देत आहेत. ज्या वेळेला 2012-13 मध्ये पी चिदंबरम यांनी सोनं खरेदी करू नका असं म्हटल्यानंतर नरेंद्र मोदीच पुढे येऊन स्टेटमेंट देत होते की बाबा महागाई, इन्फ्लेशन जे आहे ना, सोनं खरेदी करणं थांबवल्यावर कसं थांबेल, येडं समजताय का आम्हाला, असं म्हणायचे. आता तेच फडणवीस, तेच मोदी विरोधकांना येडं ठरवतायत आणि विरोधकांवर टीका करतायत, त्यांना बिनडोक म्हणतायत. म्हणजे किती, म्हणजे विरोधकांनी विरोध सुद्धा करू नये का? तुम्ही इलेक्शन संपेपर्यंत, निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत एक अवाक्षर काढला नाहीत आणि आता तुम्हाला त्या सर्व संकटांची जाणीव झाली. किती आश्चर्याची गोष्ट आहे का नाही?